Let's see another example. ठीक है, अजून एक एक्झाम्पल बघूया. हाऊ टू सॉल्व युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, और हाऊ टू इव्हॅल्युएट युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट नंबर्स 6 2 3 then plus minus 3 8 2 divide plus multiplication 2 raised to 3 आणि प्लस. ठीक आहे, सपोज दिस इज गिवन एक्सप्रेशन. हे काय तुमचं दिलेलं पोस्टफिक्स एक्सप्रेशन आहे. दिस इज द गिवन पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, अँड वी हॅव टू इव्हॅल्युएट दॅट एक्सप्रेशन. आपल्याला एक्सप्रेशन काय करायचं या ठिकाणी इव्हॅल्युएट करायचंय. इव्हॅल्युएट मीन्स व्हॉट? हिअर वी आर गोइंग टू फाइंड दी व्हॅल्यू. आपण काय करणार या ठिकाणी त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ठीक आहे, बघा इव्हॅल्युएशन करताना काय सांगितलंय? फर्स्ट रूल डिजिट हे स्टॅक वरती मूव्ह करायचे. add operands ऑन to स्टॅक. stack. add operands to stacks. तुमचे ऑपरंड्स कुठे मूव्ह करायचे? स्टॅकला मूव्ह करायचे. ठीक आहे, आणि स्कॅन करताना एखादा ऑपरेटर आला तर स्टॅक वरचे टॉपमोस्ट टू एलिमेंट मध्ये तो ऑपरेटर ठेवायचा. त्या दोघांचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. लक्षात राहील. ठीक आहे, if operator is scanned, pop topmost two operands and put operator in between between two operands. या दोघांच्या मध्ये काय ठेवायचं? तो तुमचा ऑपरेटर घेऊन टाकायचा. ठीक आहे, फक्त ह्या दोन गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे. काय? ऑपरंड स्टॅकला मूव्ह करायचे आणि एखादा ऑपरेटर आला तर स्टॅक वरचे ऑपरंड टॉपमोस्ट टू ऑपरंड्स पॉप करायचे आणि त्या दोघांच्या मध्ये ते ऑपरेटर तुमचा घेऊन टाकायचा. लक्षात राहील. आलेले इव्हॅल्युएशन परत तुमच्या स्टॅकला मूव्ह करा. आलेली व्हॅल्यू परत काय करायची? तुमच्या स्टॅकला मूव्ह करायची. लक्षात राहील. अँड फॉलो these steps until your all the symbols get scanned. जोपर्यंत तुमचे सगळे सिम्बॉल स्कॅन होत नाहीत तोपर्यंत ही प्रोसेस काय करायची? तुम्हाला रिपीट करायची. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल हाऊ एक्सप्रेशन इज गेट सॉल्व. आता हे दिलेले एक्सप्रेशन आहे तुम्हाला. ठीक आहे, दिलेले एक्सप्रेशन हे पोस्टफिक्स मध्ये आहे. दिलेले एक्सप्रेशन हे कसं आहे तुमचं? पोस्टफिक्स मध्ये. हाऊ टू रेकॉग्नाइज इट? पोस्टफिक्स एक्सप्रेशन कसं ओळखायचं? ऑपरेटर इज आफ्टर द ऑपरंड्स. गुड. ऑपरेटर इज प्लेस्ड आफ्टर दी ऑपरंड. त्यामुळे आपण काय म्हणतोय? दिस इज युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, फॉलो द स्टेप्स. फर्स्ट 6 इज डिजिट. ठीक आहे, पुश ऑन अ स्टॅक. स्टॅकला मूव्ह केला. सेकंड 2 इज डिजिट. ठीक आहे, परत स्टॅकला मूव्ह होईल. 6 पहिला, त्यानंतर 2 आला. राइट, देन थर्ड 3 इज डिजिट. 6 2 3. काय झालं तो तुमचं? 6 2 आणि 3. नाव फोर्थ वन प्लस इज ऑपरेटर. बघा प्लस हा तुमचा काय या ठिकाणी ऑपरेटर आहे. ठीक आहे, ऑपरेटर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे? टॉपमोस्ट टू एलिमेंट कुठले कुठले तुमचं? 2 and 3. 2 आणि 3 दोघांच्या मध्ये तो ऑपरेटर ठेवायचा. म्हणजे काय? 2 plus 3 is equal to 5. and this value is pushed onto the stack. ही व्हॅल्यू कुठे पुश करायची? आपल्याला स्टॅक वरती पुश करायची. 6 हे 6 तुमचं आहे तसं. ठीक आहे, आणि आलेली नवीन व्हॅल्यू काय असणार तुमची? 5. राइट, पुढे
मायनस इज ऑपरेटर, परत टॉप मोस्ट दोन एलिमेंट काढा. 6 minus 5 6 minus 5 equal to 1. 1. ते स्टॅकला मूव करा. 1. मग स्टॅक वरती किती एलिमेंट राहिले? 1. एक एलिमेंट राहिला. पुढे नेक्स्ट. हा 6 स्टेप. हेलो सर. 3 is digit. सर 5 minus 6 का नाही केलं? 5 minus 6 बघा आता करताना ते तुमचं पोस्टफिक्स आहे का प्रिफिक्स आहे त्याच्यानुसार ठरवायचं. ते तुमचं पोस्टफिक्स आहे का प्रिफिक्स आहे त्याच्यानुसार ठरवायचं. जर पोस्टफिक्स असेल तर तो तुमचा ऑपरेटर हा सेकंड टॉपमोस्ट एलिमेंट आणि पहिला टॉपमोस्ट एलिमेंट हा दोघांच्या मध्ये ठेवला जातो. ठीक आहे बघा इथं पण 2 + 3. ठीक आहे त्यानंतर इथं पण 6 - 5. हे कधी करायचं? जर पोस्टफिक्स असेल तर पहिल्यांदा सेकंड एलिमेंट घ्यायचा त्याच्यानंतर टॉपचा एलिमेंट घ्यायचा आणि त्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवायचा. लक्षात राहील. ठीक आहे प्रिफिक्सला ह्याच्या उलट राहतं. प्रिफिक्सला तुम्हाला ह्याच्या उलट राहतं. ठीक आहे ज्यावेळेस आपण प्रिफिक्स बघू त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल ते. ठीक आहे हा आता स्टॅक वरती किती ऑपरेंड राहिले तुमचा? एकच एलिमेंट आहे 1. पुढे 3 is the digit. Push on a stack. हा 1 3. 3. पुढे 7 8 8 is a digit. Push on a stack. 1 3 8. 1 3 8. पुढे 2 is a digit. 2 is a digit. Adding to the stack 1 1 3 8 2. ठीक आहे पुढे नाउ डिवाइड Divide is the operator. इज ऑपरेटर. ठीक आहे त्या कोणाच्या मध्ये ठेवायचा? 8 and 2. Divided by 2. ठीक आहे काय येणार? 8 divided by 2 equal to 4. 4 पर स्टॅकला मूव करा. 1 1 3 4. 4. ठीक आहे पुढे 10 स्टेप. नाउ Plus is the operator. प्लस इज ऑपरेटर. 3 plus 4. 3 plus 4. 3 plus 4 हे काय येणार तुमच्या ठिकाणी आता? 3 plus 4 is equal to 7. 7. स्टॅक वरती मूव करा. 1 7. 1 7. पुढे 11. हा मल्टिप्लिकेशन. Multiplication is operator. 1 into 7. 1 into 7 is equal to 7. 7. स्टॅक वरती मूव करा 7. 7. ठीक आहे त्यानंतर 2 2 is a digit. Push on a stack. onto the stack 7 2. ठीक आहे 7 2 आलं. त्यानंतर Rest 2 is a operator. 2 is operator. In between 2 and 7. ठीक आहे बघा आता इथे रेस 2 चं साइन दिलेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला ते साइन असं असेल डॉलरचं साइन असेल किंवा एरोचं साइन असेल असा अपवर्ड एरो. ठीक आहे सिंबल कुठलेही असू शकतं लक्षात राहू द्या. 7 raised to 2. 7 raised to 2 is equal to 49. 49. 49. ठीक आहे पुढे नेक्स्ट 3 is operator. 3 is a digit. move on to the stack 49 3 and at last Plus is the operator. is the operator In between 49 plus 3. 49 49 plus plus 3 3. equal to 51. 52. It is the final answer. हे काय असेल तुमच्या या ठिकाणी फायनल आन्सर असेल. लक्षात राहील. Yes ठीक sir. आहे एक्झाम 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाईल. जर थिअरी एक्झाम असेल तर हा 4 मार्काला विचारला जातो. ऑनलाइन असेल तर 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारला जाईल. ठीक आहे लक्षात राहील. सो इन दिस वे यू हॅव टू इव्हॅल्युएट युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. हे काय असेल तुमचं इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे नाउ in the same way how we are going to evaluate your
प्रिफिक्स एक्सप्रेशन बघा आता प्रिफिक्स एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह करायचं ते इव्हॅल्युएशन ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन ठीक आहे prefix expression evaluation of prefix expression ठीक है now how to do this evaluation of your prefix expression now see first thing while evaluating your prefix expression here first thing you have to do is that you have to first reverse the string or expression म्हणा reverse the string or expression पहिल्यांदा string किंवा तुमचं काय करून घ्यायचं ते रिव्हर्स करून घ्यायचं लक्षात राहील ठीक आहे and then second thing या दोन स्टेप आहेत तशा फॉलो करा push all operands on a stack. on stack operands कुठे मूव करायचे तुमच्या स्टॅकला Stack मूव वर. करायचे and if operator is scanned then pop top two elements from stack and put operator In between them. between them ठीक आहे फक्त एक गोष्ट तुमची एक्स्ट्रा वाढली एक गोष्ट एक्स्ट्रा कुठली वाढली तुमची या ठिकाणी Reverse the string. रिवर्स द स्ट्रिंग फक्त एवढीच वाढलेली आहे ठीक आहे बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व इट आता एखादं प्रिफिक्स एक्झाम्पल घेऊया आपण आतापर्यंत आपण कुठले होते सगळे पोस्टफिक्स एक्झाम्पल होते ठीक आहे नाउ फॉर एक्झाम्पल प्रिफिक्स एक्झाम्पल एखादं बघूया आपण प्लस मल्टिप्लिकेशन 3 to 5 ठीक आहे आता तुम्हाला तोंडी आउटपुट काढता येईल काय येणार आउटपुट याचं तोंडी रे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही मल्टिप्लिकेशन 11. किती आउटपुट येणार तुमचं 11 आउटपुट येणार बरोबर ठीक आहे नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट इट बघा आउटपुट किती येणार आपल्या ठिकाणी 11 ठीक आहे फर्स्ट रिव्हर्स द स्ट्रिंग म्हणल्यानंतर काय येणार 5 to 3 मल्टिप्लिकेशन आणि प्लस हे काय झालं आपल्या ठिकाणी रिव्हर्स केलं ठीक आहे नाउ अप्लाय सेम प्रोसिजर 5 इज Digit. Put on a stack. ठीक है 2 is the digit. 2 is the digit Put on a stack. 5 2. माईक सगळ्यांनी म्यूट करून ठेवा कोणाचा तर आवाज यायला लागला दुसरीचा हां 2 is a digit add to the stack ठीक है then third 3 is a digit. fourth step 3 is a digit Put on a stack. put on a stack 5 2 आणि 3 ठीक है now next Multiplication is the operator. बघा आता here multiplication is operator multiplication काय तुमच्या या ठिकाणी ऑपरेटर आहे now this operator 3 is into 2. placed in between 3 and 2 कशामध्ये ठेवायचा आपल्याला तो
3 आणि 2 च्या Three. मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इथं ऑपरेटर ठेवताना एक काळजी घ्यायची. जे आपण पोस्टफिक्सला केलं, पोस्टफिक्सला काय केलं होतं आपण? सेकंड इलेमेंट Second. आणि त्याच्यावरचा इलेमेंट, ठीक आहे, त्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवला होता. बरोबर. बट नाव हिअर यू हॅव टू पुट ऑपरेटर इन बिटवीन फर्स्ट टॉपमोस्ट अँड सेकंड टॉपमोस्ट. फर्स्ट टॉपमोस्ट अँड सेकंड टॉपमोस्ट. मग पहिला टॉप एलिमेंट कुठला आहे तुमचा? 3. Three. टॉपमोस्ट कुठला आहे तुमचा? 2. Two. या ठिकाणी Six. 6. एवढंच फक्त काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची. काय काळजी घ्यायची आहे? ज्यावेळेस तुम्ही इव्हॅल्युएशन करताय प्रिफिक्सचं, बरं का, प्रिफिक्स मध्ये फर्स्ट टॉपमोस्ट आणि सेकंड टॉपमोस्ट याच्यामध्ये ऑपरेटर ठेवायचं. आणि जर तुम्ही पोस्टफिक्स करत असाल तर त्याच्यामध्ये सेकंड टॉपमोस्ट आणि फर्स्ट टॉपमोस्ट ह्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवायचा. लक्षात राहील. एवढी काळजी घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट भेटून जाईल. 6 पुश ऑन टू द स्टॅक. ठीक आहे. पहिल्यांदा तुमचं काय 5 आहे खाली. आता आलेला आउटपुट किती आहे तुमचं? 6. Six. Plus is Plus. operator. Plus is operator. 6 plus 5. 6 plus 5 is equal to 11. equal to 11. 11. So final output is your 11. 11. Final output किती असेल तुमच्या ठिकाणी? 11 असेल. लक्षात राहील. ठीक आहे. Yes, sir. In this way your evaluation of prefix expression takes place. Evaluation of prefix expression. ठीक आहे. Another example बघा, दुसरं एखादं एक्झाम्पल. या ठिकाणी लिहिताना असं लिहितोय प्लस डिवाइड. ठीक आहे. 8 2 4. ठीक आहे. काय येणार आउटपुट तुमचं? 8. 8. 8. आउटपुट किती येणार? 8. ठीक आहे. हा, रिव्हर्स द स्ट्रिंग काय येणार? 4 2 4 2 8 8 divide divide plus plus. हा, 4 is the 4 is the digit digit put on a stack. put on a stack. 2 is a digit put on a Is a stack. digit put on a stack for 2. 8 is a digit. Put on. Put on. 8 is 8 is a digit digit put on a stack. put on a stack for 2 8. ठीक है. Next, Divide is the operator. divide is operator. 8 divided by 2. 8 divided by 2. Divided by 2. Now, 4. 4. 4. push on a stack. ठीक है. And at last plus is the operator. 4 plus 4. 4 plus 4 is equal to किती आलं तुमचं? 8. लक्षात राहील. काय काळजी घ्यायची तुम्हाला कळलं याच्यामध्ये? प्रिफिक्स इव्हॅल्युएशन आणि पोस्टफिक्स इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे नेमकं ते लक्षात राहील. पोस्टफिक्स मध्ये तुमची आहे तशी स्ट्रिंग वापरली जाते. प्रिफिक्स मध्ये तुमची स्ट्रिंग पहिल्यांदा काय करून घ्यायची आहे? Reverse. Reverse करून घ्यायची आहे. Reverse. लक्षात राहील. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. In this way you can solve your prefix expression also and postfix expression also. ठीक आहे. राईट. तुम्हाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? No, sir. No. No, Okay. sir. Now here we have seen the 4 applications of your stack in Polish notation. Polish notation मध्ये stack आपण कुठे यूज करू शकतो त्याचे आपण 4 ऍप्लिकेशन्स बघितले. ठीक आहे. तुमच्या सिलेबस मध्ये 4 ऍप्लिकेशन तुम्हाला दिले आहेत. कुठलं होतं पहिलं? फर्स्ट ऍप्लिकेशन Infix to Postfix. postfix. ठीक आहे. सेकंड infix to Prefix. prefix. ठीक आहे. थर्ड Evaluate evaluate postfix expression and at last
Evaluate prefix. prefix expression. ठीक है, all these applications under the Polish notations are having as an application of your stack. हे तुमच्या stack चे काय राहतील? Application means what? Here we are using stack. आपण काय वापरतो ह्या ठिकाणी? स्टॅक यूज करतोय. लक्षात राहील. ठीक आहे, आता स्टॅक जसं ह्याच्यासाठी यूज केला जातो, ठीक आहे, त्याच पद्धतीने स्टॅक conversion, one string can be converted into another string or one expression can be converted into another expression. लक्षात राहील. मग ते एक्सप्रेशन आपण बघताना कुठले बघितले? इनफिक्स टू पोस्टफिक्स आणि इनफिक्स टू प्रीफिक्स. त्या ठिकाणी कन्वर्जन कुठलंही असू शकतं. फॉर एक्झाम्पल, सपोज आय वांट टू कन्वर्ट पोस्टफिक्स टू इनफिक्स. दिस इज ऑल्सो डन. ठीक है, then if I want to convert prefix to infix, this is also done. If I want to convert postfix to prefix, this also possible. Means there are number of applications, but only you have provided in syllabus that are nothing but these 4 applications that are there in your syllabus. Okay, now another 2 applications we are going to see, that is nothing but how to convert postfix expression into infix and how to convert prefix expression into infix. या दोन गोष्टी फक्त आपण बघूया. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन जे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, पण लक्षात राहू द्या. First application, how to convert postfix expression into infix expression. Postfix to infix. Okay, postfix to infix. Very simple. Here, what rules we have applied for evaluation? जे रूल आपण इव्हॅल्युएशन ला अप्लाय केले, सेम रूल तुमचे ह्या ठिकाणी अप्लाय करायचे. सेम रूल तुम्हाला ह्या ठिकाणी अप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल, इफ यू वांट टू कन्वर्ट postfix to infix, first rule you have to apply is that push all operands On a stack. on stack. ठीक है, and second, if there is a operator is scanned, if operator is scanned, then pop topmost 2 element and put operator in between them. त्या दोघांच्या मध्ये काय ठेवायचा? ऑपरेटर ठेवायचा. बट फक्त एक गोष्ट तुम्हाला इथे करायची नाहीये, that do not evaluate that expression. Do not evaluate that expression. Add or push as it is expression to your stack. जसंच्या तसं. हॅलो सर. हा, सर तुमचा आवाज मध्येच ब्रेक होतोय. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे का? Yes, ब्रेक होतोय. ब्रेक होतोय सर. तर 1-2 मिनिट थांबा. सर क्लियर आहे आता. काय झालं? आता येते का? चेक करा. हा सर, आता क्लिअर आहे. Yes, sir. ठीक आहे, बघा. इफ ऑपरेटर इज स्कॅन, ऑपरेटर स्कॅन केल्यानंतर काय करायचं? जर झालं ऑपरेटर स्कॅन, देन पॉप टॉप 2 element and put operator in between them. त्या दोघांच्या मध्ये काय ठेवायचं तुम्हाला? ऑपरेटर ठेवायचा. ठीक आहे, पहिल्यांदा ऑपरंड स्टॅकला मूव्ह करायचे आणि एखादा ऑपरेटर आला, त्या ऑपरेटर तुमच्या 2 टॉपमोस्ट एलिमेंटच्या मध्ये ठेवला जातो. लक्षात राहील. बट हिअर यू हॅव टू डू वन थिंग, जस्ट डू नॉट इव्हॅल्युएट दॅट एक्सप्रेशन. ते एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करू नका, म्हणजे त्याचा आउटपुट काढू नका. आहे तसं एक्सप्रेशन तुमच्या स्टॅकला मूव्ह करायचं. आहे तसं एक्सप्रेशन काय करायचं? तुमच्या स्टॅकला
मूव्ह करायचं. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल आणि ते लिहितो वाटलं तर then push that expression on stack. ते कुठं मूव्ह करा, परत तुमच्या स्टॅकला मूव्ह करा. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू डू दिस. व्हेरी सिंपल टास्क, सगळ्यात सोपी टास्क आहे. काय करायचं, 3 2 5 मल्टिप्लिकेशन मायनस. ठीक आहे, आता हे दिलेलं एक्सप्रेशन कसलं आहे तुमचं रे, पोस्ट फिक्स. पोस्ट फिक्स. पोस्ट फिक्स एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, आपल्याला इन फिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, बघा 3 इज अ डिजिट पुश ऑन स्टॅक. पुश ऑन अ स्टॅक, स्टॅकला मूव्ह केलं. ठीक आहे, देन 2 इज डिजिट, काय Push on करणार a इथं, stack. पुश ऑन स्टॅक. स्टॅकला मूव्ह करणार. देन 5 इज डिजिट, पुश ऑन स्टॅक. 3 2 5 पुढं फोर्थ स्टेप. नाव Multiplication is is the operator. operator. मल्टिप्लिकेशन काय आहे तुमच्या या ठिकाणी, ऑपरेटर आहे. ते कशाच्या मध्ये जाणार तुमचा, 2 and 5 च्या. 2 and 5. 5 म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं येणार, 2 into 5. मल्टिप्लाइड बाय 5. 5. ठीक आहे, त्याचं आउटपुट काढू नका, आउटपुट काढायचं नाही, आहे तसं एक्सप्रेशन स्टॅकला मूव्ह करायचं. म्हणजे काय येणार, 3 2 into 5. 3 आणि वरती काय येणार, 2 into 5. 5. ठीक आहे, पुढं नेक्स्ट मायनस इज Minus is operator. ऑपरेटर. कशा कशामध्ये ठेवणार, 3 आणि 2 into 5. बघा आता ही एक एलिमेंट झाला आणि हा तुमचा दुसरा एलिमेंट झाला. त्या दोघांच्या मध्ये म्हणजे हा 3 आणि हा दुसरा एक्सप्रेशन 2 into 5, ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे, मायनस. मायनस. ठीक आहे, दिस इज युअर फायनल आउटपुट. हियर युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन इज कन्वर्टेड इनटू युअर इनफिक्स. बघा इनफिक्स दिसते का, चेक करा. ऑपरेटर हे ऑपरंडच्या मध्ये आहे, Yes, sir. ऑपरेटर तुमचा ऑपरंडच्या मध्ये आहे. लक्षात राहील. Yes sir. ठीक आहे, कोणाला काय शंका असतील तर विचारा याच्यामध्ये. काय शंका आहेत का सर कोणाला, अजून एक एक्झाम्पल घेता का? अजून एक देणार एक्झाम्पल तुम्हाला, त्याची काळजी करू नका. पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, नो No sir. बरं ठीक आहे. अनदर एक्झाम्पल, आपण जे आता आउटपुट काढलं होतं की त्याचं आउटपुट आपल्याला 52 आलं ना याच्या अगोदर. एक एक्झाम्पल सॉल्व्ह केला होता आपण पोस्ट फिक्स, इव्हॅल्युएशन ऑफ पोस्ट फिक्स मध्ये. ठीक आहे, दॅट एक्सप्रेशन वी आर गोइंग टू कन्वर्ट नाउ. आता ते एक्सप्रेशन आपण कन्वर्ट करूया. ठीक आहे, बघा अनदर एक्झाम्पल. एक्सप्रेशन काय होतं मग आपण बघूया. 6 2 लिहून घेतलंय का कोणी, 6 2 3 plus minus 3 8 2 6 2 2 3 3 plus प्लस मायनस minus 3 3 8 8 2 2 डिवाइड division plus प्लस multiplication मल्टिप्लिकेशन 2 2 raised to रेस टू 3 plus 3 प्लस. ठीक आहे, हे काय तुमचं दिलेलं पोस्टफिक्स एक्सप्रेशन आहे. हे काय असं तुमचं दिलेलं पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, नाउ अप्लाय द सेम थिंग. बघा 6 इज अ डिजिट. Push on a stack. ठीक आहे, स्टॅक वरती मूव्ह झाला. त्यानंतर 2 इज अ Is it डिजिट, पुश ऑन स्टॅक. 2 झालं. त्यानंतर 3 इज अ डिजिट, 6 ऑन 2 स्टॅक. 3. ठीक आहे,
फोर स्टेपला आता काय आलं तुमच्या या ठिकाणी प्लस इज प्लस ऑपरेटर इज ऑपरेटर. ठीक आहे, प्लस इज ऑपरेटर 2 + 3 कशाच्या मध्ये ठेवायचं 2 2 and + 3 3. हे 2 + 3 हे आहे तसं कुठं मूव्ह करायचं तुमच्या स्टॅकला मूव्ह Stack करायचं. वर काय होणार 6 6 आणि 2 + 3 2 + 3. ठीक आहे, हा त्यानंतर पुढं minus is operator हा मायनस इज ऑपरेटर कशाच्या मध्ये ठेवणार. 6 - 2 + 3. ठीक आहे, 2 बघा + वाटलंच तर त्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट दिलं तरी चालतं, जास्त दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मग काय येणार 6 आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे 2 + 3. 2 + या 3 दोघांच्या मध्ये काय ठेवायचं आपल्याला मायनस. मायनस. ठीक आहे, 6 मायनस इन ब्रॅकेट 2 + 3 आहे तसं एक्सप्रेशन स्टॅकला मूव्ह करा. काय येणार 6 - 2 + 3. सॉल्व करायचं नाही आपल्याला, ते सॉल्व करायचं नाहीये, आहे तसं स्टॅकला मूव्ह करायचं. ठीक आहे, नेक्स्ट 3 is a digit 3 8 2 हे तिन्ही पण काय आहे तुमचे आता digits डिजिट्स आहेत. पुश ऑन स्टॅक. स्टॅक कसं येणार 6 - 2 + 3 3 त्यानंतर 8 काय 2 3 8 2 त्यानंतर काय आहे तुमचं 2 2. बरोबर आहे. हा पुढं divide is a operator डिवाइड इज ऑपरेटर कशाच्या मध्ये ठेवणार 8 divided by 2. 8 divided by 2. आता हे आहे तसं एक्सप्रेशन तुमच्या स्टॅकला मूव्ह करायचं. बघा मूव्ह करताना काय काय होतंय 6 - 2 + 3 हे आहे तसं. त्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर ठेवलाय आपण, त्यामुळे 3 आहे तसं राहील तुमचं. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय येणार तुमचं 8 divided divided by by 2. लक्षात राहील. ठीक आहे, yes sir कुठल्या दोघांच्या मध्ये ठेवलाय 8 आणि 2 च्या मध्ये ठेवलाय. 8 divided by 2 3 ला काहीही केलेलं नाहीये. आणि त्यानंतर 6 - 2 + 3 पहिला आहे तसंच आहे. ठीक आहे, पुढं 8 स्टेप हा प्लस इज ऑपरेटर. प्लस ऑपरेटर कोणाच्या मध्ये येणार 3 + 8 divided by 2. 3 + 8 divided by 2 कसं येणार 3 + 8 divided by 2. आणि हे आहे तसं एक्सप्रेशन स्टॅकला मूव्ह करा. मग स्टॅक वरती ऑलरेडी एक एक्सप्रेशन आहे काय तुमचं 6 6 - 2 2 + 3 आणि त्याच्यानंतर काय आलं 3 + 8 divided by 2. हे अनदर एक्सप्रेशन, हे काय झालं तुमचं अनदर एक्सप्रेशन. पुढं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन परत ऑपरेटर आहे. मल्टिप्लिकेशन इज ऑपरेटर कशाच्या मध्ये ठेवणार 6 - 2 + 3 into 3 + 8 divided by 2. मल्टिप्लिकेशन 3 + 8 divided by 2. या दोघांच्या मध्ये आहे ते बघा हे तुमचं ऑपरेटर ह्या दोन तुमचे एलिमेंट, हे दोन काय राहिले तुमचे एलिमेंट. ठीक आहे तसं घ्या 6 - 2 + 3 into 3 + 8 divided by 2 आहे तशी स्ट्रिंग आपण स्टॅकला मूव्ह केली. हा पुढे 2 is a digit काय होईल हे त्याचा स्टॅक वरती मूव. stack वर म्हणजे कुठं आलं तुमचं त्या ठिकाणी आलं. बरं हा पुढे रेस टू. आता रेस टू काय ऑपरेटर, हे काय तुमच्या ठिकाणी ऑपरेटर आहे. लक्षात राहील कशाच्या मध्ये येणार तुमचं ते 6 - 2 + 3 into 3 + 8 divided by 2 raised to 2. रेस टू 2 येणार. बरोबर, पण त्या ठिकाणी त्या सगळ्यांचं अगोदर कॅल्क्युलेट होईल त्याच्यानंतर रेस टू 2 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे कसं येणार बघा 6 - 2 + 3 into 3 + 8 divided by 2 raised to 2. त्यानंतर काय येणार तुमचं ते रेस टू 2 येणार. जर इथं ब्रॅकेट नाही दिलं तर ते 2 raised to 2 होतं. काय होतं त्या ठिकाणी ते 2 raised to 2. पण आपलं तसं नाहीये, तसं नाहीये आपलं. काय हे पूर्ण स्ट्रिंग रेस टू 2 आहे.
त्यामुळे त्याला ब्रॅकेट टाकलं तरी चालतं. लक्षात राहील. मग ह्याचं काय आउटपुट येईल? 11 raised to 2. 7 raised to 2. ठीक आहे, तसा त्याचा अर्थ झाला. राईट. पुढं देन 3 इज अ डिजिट. कसं येणार हे? त्याच्यावरती 3 ऍड केलं जाईल. ठीक आहे. आणि पुढे काय आहे? प्लस. प्लस इंटू ऑपरेटर कशा कशामध्ये ठेवणार? ही पूर्ण स्ट्रिंग म्हणजे कसं येणार? 6 minus 2 plus 3 into 3 plus 8 divided by 2. हे raised to 2. +3. ठीक आहे. raised to 2 आणि प्लस काय ना तुमचं ते 3. लक्षात राहील. सो दिस इज द युअर फायनल इनफिक्स स्ट्रिंग. ही कसं तुमची फायनल इनफिक्स स्ट्रिंग राहील. ठीक आहे. लक्षात येईल. समजलंय? Yes, sir. Yes, sir. Right. So in this way you can convert your postfix expression into infix expression. तुम्ही postfix expression infix मध्ये कन्वर्ट करू शकता. फक्त कन्वर्ट करताना आपण काय करतोय? ठेवलेल्या गोष्टी इव्हॅल्युएशनच्या एक्सप्रेशन आहे तसं स्टॅकला मूव्ह करतोय. लक्षात राहील. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहेत. ठीक आहे. दिसते का सगळ्यांना व्हिडिओ? Yes, sir. Yes, sir. बघा ते कसं Yes, sir. दाखवते. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोस्टफिक्स टू इनफिक्स. 4 स्टॅकला मूव्ह केला. 2 परत स्टॅकला मूव्ह केला. डॉलर. आता डॉलर हे 4 आणि 2 च्या मध्ये ठेवलं जातं. 4 raised to 2. बघा इथं एक्सप्रेशन सॉल्व्ह केलेलं नाहीये. दिसतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes. आणि तसं एक्सप्रेशन स्टॅकला मूव्ह केले. ठीक आहे. पुढे 3 मल्टिप्लिकेशन ते आता $4 आणि 3 ह्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन ठेवलं जातं. बघा 8 त्यानंतर 4. ठीक आहे. पुढचं आलेलं ऑपरेटर हे डिवाइड हे 8 आणि 4 च्या मध्ये ठेवलं जाईल. पुढं 1 then 2 दुसरं 1 आणि त्या दोघांच्या मध्ये प्लस ठेवलं जाईल. 1 + 1. ठीक आहे. परत टॉप मोस्ट 2 एक्सप्रेशन त्या दोघांच्या मध्ये डिवाइड ठेवलं जातं. आणि त्या दोन ह्याच्यामध्ये परत सगळ्यात शेवटी काय ठेवलं जाईल? प्लस साइन तुमचं ठेवलं जाईल. ही पहिली एक्सप्रेशन, ही दुसरी एक्सप्रेशन आणि त्या दोघांच्या मध्ये तुमचं प्लस ठेवलं जाईल. ठीक आहे. लक्षात आले सगळ्यांना? Yes, sir. So this is your conversion of postfix expression into the infix expression. ठीक आहे. And
in the same way your prefix expression is also converted into your infix expression. बघा सेम काही फरक नाही आहे तशा स्टेप्स आहेत. प्रीफिक्स इव्हॅल्युएशन मध्ये ज्या स्टेप्स वापरल्या त्याच स्टेप्स तुम्हाला इथे वापरायच्या आहेत. ठीक आहे बघा कन्वर्जन ऑफ प्रीफिक्स टू infix. Conversion of prefix to infix. ठीक आहे सेम इव्हॅल्युएशन मध्ये ज्या स्टेप्स वापरल्या त्याच स्टेप्स आपण इथे फॉलो करणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल दिलं हे काय तुमच्या या ठिकाणी प्रीफिक्स आहे. पहिली स्टेप काय केली होती आपण रिव्हर्स द स्ट्रिंग. रिव्हर्स द स्ट्रिंग. ठीक आहे रिव्हर्स द स्ट्रिंग. हा रिव्हर्स करून लिहिणार म्हणजे काय लिहिणार 5 2 3 मल्टिप्लिकेशन आणि मायनस. ओके नाउ सेकंड स्टेप Push all operands on a stack. Push all operands. digit come to the stack, then 2 is a digit push on to the stack. ठीक है then 3 is a digit push on to the stack 5 2 3. ठीक है then next Multiplication is an operator. is a operator. कशाच्या मध्ये ठेवणार 2 into 3. 2 and 3. इथं मल्टिप्लिकेशन करताना 3 into 2. 3 into 2 मल्टिप्लिकेशन कसं येणार तुमचं 3 into 3 into 2. म्हणजे 5 आणि वरती काय येणार 3 into 2. 2. पुढं मायनस इथं ऑपरेटर कशामध्ये ठेवणार 5. 3 into 2. Minus 5. Minus 5. मायनस 3 into 2. सॉरी तुमचं काय आहे इथं 3 into 2 minus 5. 2 मायनस Minus 5. ठीक आहे ह्या पद्धतीने तुमचं एक्सप्रेशन त्या ठिकाणी प्रीफिक्सचं इनफिक्स मध्ये कन्वर्ट केलं जाईल. ठीक आहे प्रीफिक्स कशामध्ये कन्वर्ट केलं जाईल तुमचं ते इनफिक्स मध्ये Infix. कन्वर्ट केलं जाईल. लक्षात राहील. Yes, sir. ठीक आहे Yes. हे ज्या स्टेप्स आहेत तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करायचं नाहीये. जिथं आपण व्हॅल्यू काढत होतो त्याच्या ऐवजी तुम्हाला फक्त काय करायचंय पुट एक्सप्रेशन ऍज इट इज आणि आहे तसं एक्सप्रेशन स्टॅकला मूव्ह करायचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट करायची नाहीये. लक्षात राहील. Yes, sir. ठीक आहे Yes, sir. सो हिअर वी हॅव सीन बघा हिअर वी हॅव सीन 4 ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅक. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन होतं आपलं रिव्हर्स स्ट्रिंग. पहिलं ऍप्लिकेशन कुठलं होतं रिव्हर्स स्ट्रिंग. सेकंड ऍप्लिकेशन इट इज अ रिकर्जन. ठीक आहे थर्ड ऍप्लिकेशन वी हॅव सीन that is a tower of Hanoi, and fourth application that is nothing but Polish notation. And in Polish notation we have seen or we have done the 6 different processes where your stack is used. 6 वेगवेगळ्या आपण गोष्टी बघितल्या ज्याच्यामध्ये तुमचा स्टॅक यूज केला जातो. ठीक आहे त्यातली पहिली गोष्ट आपण बघितली Infix. इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्वर्जन. दुसरी गोष्ट बघितली इनफिक्स टू Infix to प्रीफिक्स कन्वर्जन. ठीक आहे तिसरी गोष्ट बघितली इव्हॅल्युएशन ऑफ युअर पोस्टफिक्स. देन फोर्थ थिंग इव्हॅल्युएशन ऑफ प्रीफिक्स. देन कन्वर्जन ऑफ पोस्टफिक्स टू इनफिक्स अँड कन्वर्जन ऑफ प्रीफिक्स टू इनफिक्स. ठीक आहे आता हे शेवटचे 2 पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये तरी पण लक्षात राहू द्या. सिंपल व्हेरी सिंपल टास्क. हे काय असेल तुमचं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. लक्षात राहील. Yes, Yes, sir. sir. ठीक आहे सो हिअर आवर स्टॅक एंड्स. या ठिकाणी आपला स्टॅक संपतोय. ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण क्यूब पासून सुरुवात करतोय. ठीक आहे हे दिस इज वन ऑफ द लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे एक तुमचं लिनियर डेटा स्ट्रक्चर झालं ज्याच्यामध्ये इलेमेंट
ऍड आणि रिमूव्ह एकाच ठिकाणाहून होतात त्या ठिकाणाला तुमचं टॉप म्हणलं जातं. ठीक आहे. क्यू मध्ये तुम्हाला 2 एंड आहेत. त्या ठिकाणी एकच एंड होता, क्यू मध्ये तुमचे 2 एंड असणार आहेत. एकीकडनं तुमचे एलिमेंट ऍड होतील आणि दुसरीकडनं तुमचे एलिमेंट रिमूव्ह केले जातील. ठीक आहे. आणि त्याच्या पण सेम गोष्ट राहतील तुमच्या. पहिली गोष्ट what is mean by your queue, then queue as an abstract data type, then operations performed on your queue, primitive operations on queue, then queue terminology, then array representation of queue, array queue मध्ये कसा रिप्रेझेंट करायचा. ठीक आहे. सॉरी, how you are going to represent queue using array. queue हा तुमचा array मध्ये कसा रिप्रेझेंट करायचा लक्षात राहील. and at last we are going to see different types of queues. या ठिकाणी वेगवेगळ्या टाइपचे क्यू आपण बघणार आहोत. ठीक आहे. स्टॅकचे टाइप्स कुठले कुठले सांगितले तुम्हाला. टाइप्स ऑफ स्टॅक्स. Static and dynamic.